स्वागत आहे. माननीय व्यासपीठावरील गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझे सर्व शिवभक्त रसिक हो. कलम नव्हते कागद नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हते कागद नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसले होते माझे छत्रपती शिवाजी राजा. कारण सिंहासनावर बसले होते माझे छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टमय होते, परंतु त्यांच्या मातोश्री जिजामाता यांनी त्यांना एक महान विचारधारा दिली. जिजामाताच्या संस्कारांनीच त्यांचे व्यक्तिमत्व घडविले. तसेच आपणही आपल्या मुलांना घडविले पाहिजे. आता वेळ आहे तलवार न घेता पुस्तक घेण्याची. आता वेळ आहे तलवार न घेता पुस्तक घेण्याची. आता वेळ आहे अभ्यास करण्याची. आता वेळ आहे स्वतःच्या आयुष्याला आकार द्यायची. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. नाहीतर कुणी विचारणार नाही, अजिबात नाही. मी असं कधीच म्हणत नाही मुलांना अभ्यास करा. पालकांनी सुद्धा मुलांना अभ्यास कर म्हणण्यापेक्षा पहिले अभ्यास का करायचा आहे ते एकदा सांगा. एखादी झोपडपट्टी त्यांना दाखवा. त्या झोपडपट्टीतलं जगणं त्यांना अनुभवून द्या. 4 घरं मागून आणल्याशिवाय सायंकाळचं पोट भरत नाही. अशी अनेक माणसं जनावरांचा जीना जगताय हे आमच्या पोरांना एकदा सांगा. आणि उंच उंच महाल सुद्धा त्यांना नेऊन दाखवा. त्यांना सांगा हा झोपडपट्टीत राहतो, उघडा नगडा अनवाने भीक मागत जगतोय, कारण हा अडाणी आहे, शिकला नाही आणि हा महालात राहतोय. याचं कारण भारतातलं शिक्षण पूर्ण करून परदेशातलं शिक्षण घेऊन तो येत आलाय. हा ठाट श्रीमंती स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर मिळवता येते. हे सांगा तुम्हाला कुठलं जगणं स्वीकारायचं आहे, झोपडपट्टीतलं की महालातलं? मग ठरवायचं त्याला काय करायचं, काय म्हणून त्याला जगायचं. हातपाय त्यालाही आहेत, अडचण काहीच नाही. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असतो. भीती. जगात घाबरण्यासारखं दुसरं काहीच नाही. घाबरण्यासारखी फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे भीती. भीती एकदा बाजूला केली की जग आपले. असे जिजामातांनी शिवरायांना धैर्यशीलता दिली आणि त्यांनी हिंदैव स्वराज्याची स्थापना केली. चला तर मग आपण ही साक्षर भारत घडवूया. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. छत्रपती शिवाजी महाराज की